श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. सप्तशती गुरुचरित्र पारायण, स्वामी चरित्र सारामृत किंवा श्रीपाद श्रीवल्लभ किंवा नवनाथ पारायण असे बरेचसेच आपण पारायण करत आहोत. तर या दत्त जयंतीमध्ये सप्ताह काळामध्ये जेवढी जास्तीत जास्त सेवा करावी, दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची आयुष्यात येणाऱ्या अडचणी, दुःख बरेचसेच कमी होतील. तर बघा, हे आपल्याला स्वामी भक्तांना, दत्त भक्तांना नव्याने सांगायची गरज नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये दत्त जयंती निमित्त दत्त सेवा कुठली करावी त्याचीच माहिती आहे. तर व्हिडिओ सगळा बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. 15 तारखेला दत्त जयंती आहे. तर बघा, कॅलेंडरनुसार 14 तारखेला दाखवते, म्हणजे कॅलेंडर 14 तारखेला आहे. तर बघा, 14 तारखेला दुपारी 4:59 पौर्णिमा लागणार आहे. ते 15 तारखेला 2:32 संपणार आहे. आपण गुरुचरित्र ग्रंथामध्ये दत्त जयंती 12:39 दत्त जयंती साजरी करत असतो. काही ठिकाणी दत्त जयंती साजरी ही संध्याकाळी करत असतात. तर केंद्रामध्ये गुरुचरित्र ग्रंथानुसार 12:39 दुपारी, तर बघा 15 तारखेला आपल्याला दत्त जयंती साजरी करायची आहे. तुम्हाला कळालं असेल दत्त जयंती निमित्त 11 दिवस काय काय सेवा करावी, तर काय काय सेवा करू शकतो. तर बघा, बरेचसेच महिलांनी, तर बघा, स्वामी चरित्र सारामृत ची सुरुवात झालेली आहे 21 दिवसाची. तर तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत ज्यांना शक्य झाले आहे तर त्यांनी सुरुवात केली आहे. तर बघा, काही कारणांमुळे, लग्न आहे, भाऊकीचं सूतक आहे, विटळ आहे, तर विटळ होतं त्याच्यामुळे आम्हाला आलं नाही, तर असं तुमच्या बाबतीत झालं असेल तर बघा, आपल्याला 11 दिवस आवर्जून सेवा करायची आहे दत्त महाराजांची. तर बघा, जे काही सेवा सांगणार आहे तर ती बघा, दत्त बावरी. तर बघा, सलग 11 दिवस दत्त बावरी 11 वेळा तुम्ही बोलू शकता. तर बघा, आपल्याला बोलायचं आहे 11 वेळा. तर हे खूप छान अनुभव येतो. तर आयुष्यात येणाऱ्या अडचणी गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे की बघा, देव तुमच्यावर कोपतो तर गुरु तुम्हाला ताडतो. तर गुरूंचा कोप झाल्यावर देवही काही करू शकत नाही. तर बघा, गुरुसेवा खूप महत्त्वाची आहे. तर बघा, हौसाने सोनं घेत असतो ते विकायला लागतं. जेव्हा तुमचा गुरु खराब असतो ना, तुमचे मन काही करावं काही कळत नाही. तुम्ही एवढा चुका करता. मनुष्य आहे, जेव्हा गुरु खराब होतो ना, तेव्हा या गोष्टी घडतात. पहिला गुरु असो, 5वा, 11वा, 12वा, 8वा, जो व्यक्ती बघा दत्तभक्त, गुरुभक्त करत असतो ना, दत्तभक्ती आणि बघा गुरुभक्ती करतो ना, तर बघा, दत्त असो किंवा श्रीपाद श्रीवल्लभ भक्ती करत असो, गजानन महाराजांची असो, स्वामी चरित्र सारामृत असो, साईबाबांची असो, त्याच्यावर वाईट प्रसंग येत नाही. तर बघा, त्यावर दत्त कृपा राहते. अनुभव घेऊन बघा. दत्त बावरी असं तुम्हाला 11 वेळा, तर बघा 11 दिवस करायचं आहे. तर याचं पुस्तक मिळतं का? कुठल्याही दुकानात तुम्हाला मिळून जाईल. नाही मिळालं तर यूट्यूबला किंवा गुगलला सर्च करा. तर बघा, काही अडचणी असतात. संकल्पयुक्त करायचं असेल तर पहिल्या दिवशी तुम्हाला स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे की माझ्याकडून सेवा करून घ्या. तर बघा, तुम्हाला देवासमोर बसून पठण करायचं आहे. तर बघा, शक्य नाही झालं तर तुम्हाला घरात बसून, तर नाही झालं तर तुम्ही जिथे कामाला जात असाल तर त्याच्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या आयुष्यातील जे काही व्यक्ती, आई, वडील, आत्या, मामा यांच्या सगळ्यांचा उल्लेख केलेला आहे. तर बघा, ते आपल्याला 11 दिवस सिद्ध मंगल स्तोत्रम आवर्जून पठण करावं. ज्यांना 11 स्वामी चरित्र सारामृत पारायण करायचे आहे, काही कारणामुळे 21 नाही शक्य झाले, तर तुम्ही काही अडचण आली तर तुम्ही 11 पारायण करू शकता. 11 माळे श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पण तुम्ही जप करू शकता. किंवा बघा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा या मंत्राचा पण तुम्ही 11 माळी जप करू शकता. तर बघा, आपण गुरुवारचे फक्त 14वा किंवा 18वा अध्याय पठण करत असतो. तर तुम्ही 14वा, 18वा अध्याय या 11 दिवसामध्ये दररोज 14वा अध्याय, 18वा अध्याय पठण केला तर संकल्पयुक्त नाही केला, मला फक्त दत्त महाराजांची सेवा करायची आहे, अर्थात गुरूंची बघा, गुरुचरित्र पारायण असो, स्वामी चरित्र सारामृत असो किंवा या सप्ताह काळामध्ये गुरूंची घरी जाऊन, म्हणजे बघा मंदिरात, मठात, केंद्रात पारायण केलं तर याची अखंड कृपा अनंतपटीने फळ मिळणार आहे. हे जे काही सेवा सांगितली आहे ते तुम्ही घरी करू शकता. तर बघा, श्री सप्तशती गुरुचरित्र सार 11 दिवसामध्ये पठण करायचं आहे.
त्यांना या सेवा करू शकता। तर बघा 5 तारखेपासून गुरुवारी म्हणजे बघा 5 ते 15 तारखेपर्यंत ही सेवा करायची आहे। मासिक धर्म 4 दिवस आला तर तुम्हाला बघा 6 दिवसात 11 दिवसाची सेवा पूर्ण करून घ्यायची आहे। तुमच्या संसारातील अडचणीमध्ये तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून 11 दिवसामध्ये या सप्ताह काळामध्ये जास्तीत जास्त सेवा करावी। तर पहाटे पारायण करायचं आहे, तर तो उत्साह सगळ्या महिलांना तयार झालेले आहेत। तर बघा मासिक धर्म जवळ आलेला आहे तरी पण मी करणार आहे। तेव्हा आपल्याला मनात इच्छा येते ना, तेव्हा मासिक धर्म येऊ काही पण येऊ मला पारायण करायचं आहे। अर्थात महाराज आपल्याकडून सगळ्या सेवा करून घेतात, अर्थात करता आणि करिविता तेच आहेत। तर आपण फक्त निमित्त मात्र आहोत। कोणाकडून किती सेवा करून घ्यावे हे महाराजांच्या हातात आहे। आपण कोणीही नाही आहोत। या 11 दिवसामध्ये या कालावधीमध्ये दत्त सेवा करायची आहे किंवा श्रीपाद श्रीवल्लभ पारायण करायचं असेल तर किंवा बघा 14वा अध्याय किंवा 18वा अध्याय पठण करायचा असेल तर बघा ते आवर्जून करू शकता। ज्या काही घरामध्ये बघा दत्त सेवा होते ना, तर हट्टीपणा, तापटपणा, चिडखोर, ताई माझा नवरा खूप चिडतो, तर बघा मुलगा खूप तापट आहे, हट्टीपणा आहे, ऐकत नाही, तर घरात सेवा सुरू तरी करा। बघा काय अनुभव येतो। घरात कितीही तापट असो, हट्टी असो, खूप बदल होतो। तर बघा वैयक्तिक अनुभव सांगते, आपल्या नवऱ्याला दत्त सेवा, स्वामी सेवा ते काही करणार नाही आहे, पण ते नाही ऐकणार, आपणच आपली करत असतो। पण तुम्ही त्यांना बदलण्यापेक्षा तुमची सेवा वाढवा। अनुभव जेव्हा येतो ना, तर बघा जेव्हा आयुष्यात येत असतो ना, तेव्हा कितीही नास्तिक माणूस असो तर त्याला देवासमोर झुकावंच लागत असतं। अनुभव येतो ना, तुम्ही कितीही सांगितलं मुलाला तर ते नाही ऐकणार, ते नाही करणार। आयुष्यात चांगलं घडतं हे असं काहीतरी बघा ते बघत असतात ना, ते प्रयत्नाशिवाय देवही कोणाला पावत नाही। तर बघा नक्की प्रामाणिक असाल तर दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची सगळ्यांना भरभरून देतात। योग्य वेळ आल्याशिवाय काहीच कोणाला भेटत नाही। तर नशिबात आहे ना, त्याच्यापेक्षा आपल्याला स्वामी सेवा करून मिळते। तर बघा यात काही शंका नाही। तर बघा पण योग्य वेळ आल्याशिवाय तुम्हाला कितीही जरी आरडाओरडा केला, रडला, पारायण केला तर तुमची योग्य वेळ आल्याशिवाय मिळत नाही। हे मात्र सत्य आहे, ते आपण स्वीकारावं। बघा या 11 दिवसामध्ये जास्तीत जास्त महाराजांची तर बघा मंत्र जाप अखंड करा, दत्त बावरी पठण करा। तर बघा पठण करणार आहात तर बघा मांसाहार वर्ज्य संकल्पयुक्त करणार असाल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल। पण नाही केलं तरी चालेल, पण 14वा 18वा अध्याय तुम्हाला संकल्पयुक्त करणार असाल तर बघा ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल। कुठलीच संकल्पयुक्त जरी तुम्ही सेवा नाही केली, फक्त आम्हाला सेवा करायची आहे तर असं कुठलेही नियम नाही आहेत। फक्त मांसाहार वर्ज्य करावा। पराण्य वर्ज्य म्हणजे लग्नाला कार्याला जाणार असाल तर बघा तिथे तुम्ही बाहेरचं खाणार, मग बाहेरचं खाल्ल्या जाणार, मग त्यापेक्षा बघा तर तुम्ही खायच्या आधी तुम्हाला 3 वेळा गायत्री मंत्र पठण करायचं आहे। तर बघा अन्नाने दोष लागतात तर ते लागू नाही, त्याच्यासाठी आपल्याला 3 वेळा गायत्री मंत्र बोलायचा आहे। तर बघा दत्त सेवा फक्त गुरुसेवा कुठलीही एक सेवा तुम्ही जरा बघा ह्या सेवेमध्ये कुठलीही जरी एक सेवा केली तरी या 11 दिवसात तरी चालेल। तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।